राज्यातील जन्मपत्र घोटाळ्याचा अंश नागपुरातही. भाजप नेते किरीट सोमय्यांचा दावा, 200च्या वर प्रमाणपत्र बनावट असल्याची सोमय्यांना शंका. सातबाऱ्यावरील कालबाह्य आणि निरुपयोगी नोंदी हटवण्याचे महसूल विभागाचे आदेश. ही मोहीम शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून क्यूआर कोड सुविधा. रेल्वे टर्मिनसवरील माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी क्यूआर कोड सुविधा सुरू. रोहा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा अभियंत्यांना मारहाण. मारहाणीचा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रित. मारहाणीच्या घटनेचा कर्मचाऱ्यांकडून निषेध. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळख असलेल्या सोलापूरच्या स्मार्ट सिटीतील प्रकल्प पडले बंद. प्रकल्पांसाठी करण्यात आला कोट्यवधींचा खर्च. पालिका प्रशासनानं लक्ष देण्याची सोलापूरकरांची मागणी. पाकिस्तानी क्रिकेटपटूंचं इन्स्टा अकाउंट भारतामध्ये बंद. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय. संतोष देशमुखांना न्याय मिळेपर्यंत चप्पल घालणार नाही. संतोष देशमुखांची बहीण प्रियांका चौधरींचा निर्धार. गेल्या 3 महिन्यांपासून सायबर गुन्ह्यांशी संबंधित 1106 गुन्ह्यांची नोंद. यात क्रेडिट कार्ड आणि ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांचा आकडा 117 वर पोहोचला. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकरी आणि मराठा संघटना आक्रमक. अजित पवारांनी कर्जमाफी संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर शेतकरी आक्रमक. शेतकऱ्यांकडून सरकारविरोधात घोषणाबाजी. महाबळेश्वरमधल्या वेण्णा लेक परिसरातील 28 स्टॉल धारकांचा जलसमाधीचा प्रयत्न. 2023 मध्ये वन विभागानं स्टॉल हटवले. 28 कुटुंबांवर उपासमारीची वेळ आल्यामुळे स्टॉल धारकांचं आंदोलन. अक्कलकोट तुळजापूर महामार्गावर कंटेनर आणि 4 चाकी वाहनाचा भीषण अपघात. अपघातात एक जागीच ठार, 4 ते 5 जण जखमी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.